महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वृत्तपत्र, वेद्य आणि जनसंज्ञापन विभागाच्या संवाद न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी आशिष आणि या आहेत आजच्या आपल्या ठळक बातम्या. शाळांमध्ये मराठी भाषा आणि राजगीत अनिवार्य. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे पॅकेज. दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन. अफगाणिस्तानच्या कारवाईत पाकिस्तानचे 58 सैनिक ठार. दशावतार 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, जो राज्यातील सर्व शाळांसाठी लवकरच लागू होणार आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की आता महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये दररोज सकाळच्या प्रार्थनेदरम्यान जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अनिवार्यपणे म्हटले जाईल. तसेच 10वी पर्यंत मराठी विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेचा अभिमान आणि राज्याच्या संस्कृतीविषयी जागरूकता आणि एकतेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. काही खासगी शाळांनी या निर्णयाचे स्वागत केले असून काही संस्थांनी मराठी शिक्षकांच्या उपलब्धतेसंदर्भात शंका व्यक्त केली आहे. तरीही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की हा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असेल आणि त्यांची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येईल. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज. दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य सरकारने एकूण 31,628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पॅकेज अंतर्गत कृषी, शिक्षण आणि ऊर्जा विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयांची वाढीव मदत देण्यात येणार आहे. तसेच NDARFच्या मदतीच्या मर्यादा 1 हेक्टरने वाढवण्यात आली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मात्र नांदेड जिल्ह्याला या योजनेतून वगळण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेरेषेवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पाकिस्तानचे तब्बल 58 सैनिक ठार झाल्याची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा संघर्ष स्पिन बोल्डक आणि चमन सीमा भागात झाला. अफगाण सरकारचा दावा आहे की पाकिस्तानकडून सतत सीमा ओलांडून हल्ले होत आहेत, त्यामुळे हा प्रतिहल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने या कारवाईला अन्यायकारक आणि एकतर्फी असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. या संघर्षांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून सीमा भागातील अनेक गावांतून नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेबाबत संयम आणि संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. दशावतार 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा. 2025 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी थ्रिलर दशावतार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलंय. चित्रपटाने अवघ्या पहिल्या आठवड्यातच 8 कोटी रुपयांनी अधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत विक्रम नोंदवलाय. सुबोध खानोलकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या सिनेमात उत्कंठावर्धक कथा, प्रभावी अभिनय आणि उच्च प्रतीची निर्मिती मूल्ये पाहायला मिळतात. चित्रपटात 10 विविध सामाजिक आणि धार्मिक रूपकांद्वारे आधुनिक समाजातील बदल आणि संघर्ष यांचे दर्शन घडवले आहे. समीक्षकांच्या मते दशावतार हा केवळ मनोरंजन नव्हे तर विचार करायला लावणारा सिनेमा आहे. या चित्रपटाने साधारणपणे 27 कोटींचा टप्पा गाठलेला असून 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरलाय. यातून हे दिसून येतं की मराठी सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर या होत्या आजच्या प्रमुख सविस्तर बातम्या. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा संवाद न्यूज.